सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी क्रांती दिन येवला येथे मोठ्या उत्साहात साजरा। येवला येथील कोपरगाव रोड लगत असलेल्या चुनाभट्टी परिसरातील एकलव्य नगर येथे एकलव्य मूर्तीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। या प्रसंगी भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये कुणाल दराडे यांनी संगीताच्या तालावर ठेका धरत मिरवणुकीत सामील झाले होते व मिरवणूक शहराची विविध भागातून काढण्यात आली। या प्रसंगी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऐतिहासिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसंच पैठणीचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या येवला शहरामध्ये आज तमाम या पंचक्रोशीतूनच नव्हे तर जिल्ह्यातून माझे आदिवासी बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। निमित्त देखील अतिशय आनंदमयी आहे। आदिवासी जागतिक दिनानिमित्ताने सालाबादप्रमाणे यंदा देखील सगळे माझे आदिवासी बांधव आणि भगिनी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा उत्साह बघून खरोखर हा कौतुकास्पद आहे आणि नेहमी कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या आनंदामध्ये सहभागी होत असतं आणि म्हणून आज देखील कुणाल दराडे फाउंडेशन या ठिकाणी आलं आहे। आणि मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की ज्या वेळेस माझ्या आदिवासी बांधवांनी मला हाक मारली त्यावेळेस कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून मी ओ देण्याचा प्रयत्न करेल एवढं मी आज सांगतो। आणि सगळ्या माझ्या तमाम आदिवासी बांधव आणि भगिनींना आजच्या दिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी क्रांती दिन। या दिनी आम्ही ज्या महापुरुषांनी या देशासाठी स्वातंत्र्य लढा दिला त्या महापुरुषांना अभिवादन करून आज आमची संस्कृती व परंपरा आम्ही आदिवासी हे जपण्याचं काम एकलव्य संघटनेच्या माध्यमातून करत आहोत। आज संयुक्त महाराष्ट्राने 9 ऑगस्ट 1994 रोजी हा आदिवासी दिन घोषित केला होता। त्यानुसार आम्ही आज प्रत्येक गावामध्ये एकलव्य जयंती आदिवासी जागतिक आदिवासी दिन हा साजरा करत आहोत। आणि त्यानुसार एकलव्य संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 17 जिल्ह्यामध्ये आणि 98 तालुक्यामध्ये हा आदिवासी दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। जागर जनस्थान करिता सचिन वखारे, येवला।